तर एक आहे एक डॉक्टर एस पी बालसुब्रमण्यम यांची एक आठवण. तर त्यांचं एक गाणं आम्ही म्हणजे त्यांचं 3 गाण्यांचं एक सेट तयार केला होता आणि तो एफ-एमसाठी केला होता. आपले सांगलीचे शांतिवन तोडकर आहेत. त्यांचं ते प्रोडक्शन होतं आणि इलाही मदर यांची गाणी होती. तर ती गाणी आम्ही तयार केली आणि त्यांना तो एफ-एमसाठी प्रोजेक्ट करायचा होता. तर ते म्हणाले, की आपल्याला एफ-एमसाठी करायचं आहे आणि तुम्हाला साऊथमधल्या कुठल्या गायकाबरोबर काम करायला आवडेल? मी साऊथमधल्या म्हटल्यानंतर आपल्याकडे नावं येसुदास, एस-पी बालसुब्रमण्यम. मी असं म्हणून टाकलं, चला एस-पी बालसुब्रमण्यम माझे आवडते गायक आहेत, त्यांच्यावर आपण करूया. ते म्हणाले, "डन." मी म्हटलं, "चला आता कुठे एस-पी बालसुब्रमण्यमकडे हे जाणार आहेत किंवा हे करणार आहेत." पण ह्या गाण्यांच्या कंपोझिशन्स तयार झाले. ही गाणी तयार झाली तिन्ही गाणी आणि त्याच्याबरोबर अजून पण गाणी होती काही 5 गाणी. पण निशिगंध हा अल्बम बेसिक 3 गाणी ही एस-पींची होती. म्हणजे जी एस-पीने गायलेली आहेत ती. तर ते आले. तर मी ही ट्यून्स आहेत ना, थांबा म्हणाले, की मी फोन लावतो आणि त्यांनी त्यांच्या पी-एना फोन लावला. ते पी-ए बोलले माझ्याशी आणि ते काय म्हणले, की तुम्ही सगळ्या ही जी गाणी आहेत, ह्यांचं तुम्ही पायलट करून पाठवा आम्हाला आणि मराठी होते. आता डॉक्टर एस-पी बालसुब्रमण्यम साउथ इंडियन. मराठीचं त्यांना एवढं हे नव्हतं. हं. म्हणजे मराठीशी म्हणजे त्यांचं मला असं वाटतं, की त्याच्या अगोदर त्यांनी मराठीत काही काम केलं होतं. पण ते प्रकाशित नाही झालं. प्रकाशित झालेली ही 3च गाणी आहेत त्यांची आता एफ-एमला. तर ते म्हणाले, की "ठीक आहे, तुम्ही आम्हाला इंग्लिशमध्ये ते म्हणजे सगळी टाइप करून आणि गाणी पाठवून द्या, त्याच्या चाली, शब्द वगैरे." मग शी-के एकदा म्हटलं तर एस-एच-आय-के ते असं हं. करून पाठवलं आम्ही त्यांना. तर एक दिवस ते म्हणाले, की "आपण आता करू कॉल त्यांना." आम्ही कॉल केला. ते म्हणाले, की "ठीक है, 1 2-3 घंटे के बाद आपको फ़ोन आएगा." हं. मग आम्ही त्यावेळी मोबाईलचं अजून एवढं नव्हतं. त्यावेळी लँडलाईन होतीच. ही 2008-9 ची गोष्ट आहे. हां. तर आम्ही त्यांची वाट बघत बसलो आणि फोन आला त्यांचा आणि ते बोलले, की त्यांचे विठ्ठलराव म्हणून पिये थे साहब बात कर रहे हैं. म्हटलं मी मग ते म्हणले, की "बोला तुम्ही." मग मी बोललो त्यांच्याशी. तर ते म्हणाले, की "हर्षित हर्षित अभिराज आप बोल रहे हैं?" "येस सर." म्हणलं. "आपके जो गाने आपने भेजे हैं, वो मेलोडियस है एंड मैं रेडी हूँ. हम रेकॉर्ड करेंगे." मग त्यांनी वाह! वेळ दिली. चेन्नईला गेलो आम्ही हं. आणि त्यांचा एक माणूस आमच्या फॉलोअपमध्ये होता. तुम्ही आलात का वगैरे. मग त्यांनी स्टुडिओचा ॲड्रेस दिला होता. त्या स्टुडिओमध्ये गेलो आम्ही. मग ते म्हणाले, की "आपण मी येतो" म्हणाले. 4:30ला येईन आणि आपण एक साधारणतः एक 15-20 मिनिटात आपण कामाला सुरू करू. तर मी म्हटलं, "आता एवढं मोठी माणसं वेळेवर येतील का नाही?" पण आम्ही वेळेवर जाऊन पोहोचलो तिथे आणि बरोबर 4:15 4:20च्या दरम्यान एक व्हाईट गाडी आली. त्याच्यातून एस-पी साहेब उतरले. आयुष्यात मी पहिल्यांदा समोर त्यांना वन टू हं. वन बघितलं. मग त्या जाऊन नमस्कार वगैरे केला. तर चलो चलो हम काम शुरू करते हैं. मग तिथून कामाला सुरुवात झाली. 3 दिवस म्हणजे एक-एक गाणी अशी झाली. 3 दिवस, एक-एक 3 टप्पा दिवसात 3 दिवसात सलग झाले. हां, 3 हां. गाणी संपवल्या. आणि तो जो अनुभव होता, म्हणजे तो नॉस्टॅल्जिक असा अनुभव होता, की बाबा आपण आयुष्यात ज्यांच्यावर कोरसला गायचं म्हणजे स्वप्न बघितलं होतं कधी, तर त्यांच्यासोबत आज काम त्यांच्यासोबत करताय. ॲज अ म्युझिक कंपोजर म्हणून आपण काम करतोय. तर त्यांनी इतकं डाउन टू अर्थ हं. म्हणजे सगळं समजावून घ्यायचे माझ्याकडून. वाह! हां, गझल म्हणजे काय, गीत म्हणजे काय आणि विशेष म्हणजे त्यांनी मराठी भाषेचा एक इतका गौरवास्पद असा उल्लेख केला त्यावेळी त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर ते बोलले, की आमच्याकडे बऱ्याचशा लँग्वेज आहेत. खूप लँग्वेज आहेत. पण ते बोलले, की हिंदीमध्ये बोलले, की "मराठी में जितनी वैरायटी है, उतनी वैरायटी किसी लैंग्वेज में नहीं है। मराठी में अभंग है, वो आप गौलन वो बोलते हैं गौलन, ये लावणी है, बरोबर, गझल है, भावगीत है, बरोबर. नाट्यगीत है, नाट्यगीत मुझे बहुत अच्छा लगता है." तर हे त्यांनी बघा मराठी गाणी गायच्या अगोदर त्यांनी एवढा अभ्यास करून ठेवला होता. त्यांनी सुधीर फडके, श्रीनिवास खळे यांचं नाव पण घेतलं तिथे.